ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 6,000 कोटींचा टप्पा पार करणार. ठाणे महापालिका यावर्षी 6,000 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता असून जलवाहिनी जोडणी शुल्क आणि परिवहनच्या तिकीट दरात वाढ होण्याचा अंदाज महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांना सादर केला जाणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात बजेट सादर केलं जात असल्याने कोणत्याही प्रकारची करवाढ करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नळ जोडणीकरिता लागणारे शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. तसेच अन्य काही बाबींवर देखील शुल्क वाढीची तलवार असणार आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असून या विभागाच्या वतीने तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प 5,400 कोटींचा होता. त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्प सुमारे 6,000 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यावर्षी 900 कोटींचे उद्दिष्ट दिले होते. ते पुढील वर्षाकरता 1,100 कोटी इतके होण्याची शक्यता आहे. पाणीपट्टीचे उद्दिष्ट 250 कोटी इतके होते. त्यामध्ये देखील 25 ते 50 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. शहर विकास विभागाला 550 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये देखील वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन, जाहिरात, त्याचबरोबर महापालिका कर्ज रोखे इत्यादी स्रोतांचे उद्दिष्ट वाढवून महापालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 6,000 कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या महापालिका आयुक्त ठाणेकरांना नवीन कोणत्या नागरी सुविधा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.